राज्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई, अवघा 22% पाणीसाठा शिल्लक, मराठवाड्यात 8%च पाणीसाठा। पुणे विभागातही फक्त 15% पाणीसाठा। पाण्याचं नियोजन करण्यासाठी सरकारपुढे मोठं आव्हान। ठाणे शहरातील काही भागात 5% पाणी कपात लागू, तर 5 जूनपासून 10% पाणी कपात। पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा, काटकसरीने वापर करावा, ठाणे महापालिकेचं आवाहन। अकलूजमध्ये भीषण पाणी टंचाई, नीरा नदी कोरडी पडल्यानं अकलूज परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातला पाणीसाठा घटला। शहराला आता 5 ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा। जळगाव जिल्ह्यातल्या वरण गावात आधीच भीषण पाणी टंचाई, त्यात वीज पुरवठाही खंडित होत असल्यानं शेतकऱ्यांना अश्रू अनावर। या समस्येवर तात्काळ उपाययोजना करा, शेतकऱ्यांची मागणी। भंडाऱ्यामध्ये विदर्भातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद, 2.5 वर्षातला विक्रम ओलांडत तापमान 46 अंशांवर। चंद्रपूरमध्ये 45.2 तर ब्रह्मपुरी शहरात 45 अंशांवर तापमान। अकोल्यामध्ये 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, उन्हामुळे त्रासलेल्या नागरिकांना पावसाची प्रतीक्षा। थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। गेल्या वर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी महाराष्ट्रात आल्याची फडणवीसांची माहिती। डोंबिवली अमुदान कंपनीतल्या स्फोट प्रकरणी अमुदान कंपनीचे मालक मलय मेहता आणि स्नेहा मेहता यांना कोर्टाने दिली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। तपासात प्रगती नसल्यानं पोलिसांना आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्यास न्यायालयाचा नकार। राज्यातील भाजपच्या प्रत्येक उमेदवाराकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मागितला लोकसभा मतदारसंघाचा अहवाल। निकालानंतर विधानसभानिहाय विश्लेषण होणार। चांगली कामगिरी न केलेल्या आमदारांचे विधानसभेचं तिकीट धोक्यात येण्याची शक्यता। तुकाराम महाराजांच्या 375व्या वैकुंठगमन सोहळा सप्ताहानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी साधला वारकऱ्यांशी संवाद। मुख्यमंत्री म्हणून नाही तर पांडुरंगाचा सेवक म्हणून वारकऱ्यांची सेवा करणार, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।